Okay, now let us see construction from practice set 4.2. Draw circle with radius 3.4 cm. Draw chord MN of length 5.7 cm in it and construct tangents at point M and N. Now see, this is different type of construction. You have to draw circle with radius 3.4. So this is my circle with radius 3.4. हा रेडियस झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉर्ड घ्यायचा ज्याचा लेंथ आहे 5.7. तर आपण इथून स्टार्ट करूया. जिथं आपल्याला 5.7 भेटेल तिथं आपण कॉर्ड काढायचा आहे तो. सो सी हिअर दिस इज 5.7, 5, 5.5, 6 अँड 7. तर आपण इथं कॉर्ड काढू. दिस इज द कॉर्ड. ह्या कॉर्डला नाव द्यायचं आपल्याला M and N. Now see what we are going to do. We have to draw tangent at point M and point M and point N. So for this first thing we have to join these two lines. आपल्याला ON join करायचं आहे आणि इकडं OM join करायचं आहे. And now see how to draw the tangents. हे जॉईन केल्यानंतर आपण ह्याला आणि ह्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहे. सो फ्रॉम दिस पॉईंट इथनं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. आता पहिला आपण इक्वल कट्स घेऊया. इथं एक आणि इकडे एक. सेम वे इथं एक आणि इकडे एक. हे कट झाल्यावर एक्सपांड करा थोडंसं तुमचं मेजरमेंट. इकडे कार काढायची, इथून इकडे काढायची. सेम वे फ्रॉम दिस साईड ड्रॉ वन आर्क हिअर आणि एक इकडं काढायची. झालं. त्याच्यानंतर ह्याच्यातनं तुमची लाईन पास होणार. सो दिस इज द टँजंट. हा आपल्याला हवा असणारा टँजंट झाला. आता सेम वे हिअर ऑल्सो इकडून पण काय करा, हा जो स्पॅन आहे तोच स्पॅन इथं यूज करायचा. मेजरमेंट इकडे एक आर्क कट करा आणि इकडून इथं एक आर्क कट करायचे. झालं. हे दोन आर्क झाले. त्याच पद्धतीनं ह्याला पण करा. आता हिअर वन साईड आणि हे जरा वाढवूया आणि इकडे एक आर्क कट करायचं. हे तुमचे दोन आर्क झाले. आता ह्याच्यातून टँजंट पास आउट करा. सी हिअर. सो दीज आर टू टँजंट्स. आता हे टँजंट्स कसे काढलेत बघा. फर्स्ट आय हॅव ड्रॉन सर्कल विथ रेडियस 3.4 जो मेजरमेंट दिला. नंतर असं डिस्टन्स घेतले जे दिलेलं आहे ते 5.7च पाहिजे, ते एक्झॅक्ट 5.7. मग ते 5.7 झाली की लाईन काढली. नंतर हे दोन म्हणजे 5 पॉईंट काढलं, कॉर्ड काढला MN. नंतर ह्या दोन लाईन जॉईन केल्या आणि ह्या लाईनला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, ह्या लाईनला एक परपेंडिक्युलर. अँड दीज आर माय रिक्वायर्ड tangents. Now we will see next construction from practice set 4. Now see, this is construction from practice set 4. Draw a circle of radius 3.4 cm and center E. So I have drawn here circle of 3.4 cm, but here now center is E. Take a point F on the circle. You have to take point F on the circle. So this is point F, and take another point A such that E, F, A are in straight line. Means you have to take one more point here F. But see, from distance F to A, see this is 3.4 radius. But from F to A it is 4.1 centimeter. So you are going to take 4.1 centimeter. So this is
4 and this is 0.1. So this is A. किती झाला 4.1. Let's take another point such that EFA. So this is over. Now we have to draw tangent to the circle from point A. आता काय करायचं, ही जी अखंड सगळी लाईन आपल्याला मिळाली, ह्या लाईनला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आणि ह्या लाईनचं मिड पॉईंट काढायचं. सो लेट अस सी हाऊ टू टेक दिस. इथं हे ठेवून आपण इथून हे दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. ह्या लाईनला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. नाव हे किती लाईन आहे बघा, ही 3.4 आणि 4.1 म्हणजे टोटल लाईनची मेजरमेंट किती आहे 3.4 आणि 4.5 7.5 आहे ही लाईन टोटल. सो दिस इज 7.5. त्या 7.5चा मध्य आपल्याला घ्यायचा होता, तो आपण घेतला आहे मीडियम त्याचा पॉईंट. आता ह्या पॉईंटपासून तुम्हाला सर्कल काढायचं. ह्याला सेंटर घ्यायचं आणि म्हणजे इथून हा जो सेंटर आहे इथं बघा, इथं ठेवायचं. इथून सेंटरपासून आर्क कट करायची, इकडे एक आणि इकडे एक. आपण जे मगाशी केलं त्याच पद्धतीने, फक्त मगाशी थोडी वेगळी मेथड होती. इथं आता हा FA पासून मगाशी आपण करताना काय केलं होतं, सेंटरपासून आपल्याला डिस्टन्स वाढवायचं होतं. आता ह्या F पासून आपल्याला डिस्टन्स वाढवायचं आहे. ते किती होईल 4.1. सो दिस इज 4.1. मग आता इथं परपेंडिक्युलर बायसेक्टरला इकडे एक आर्क कट करायचं, सेंटरपासून करायचं आहे. ते सी हिअर फ्रॉम हिअर हा जो सेंटर आहे इथून, तर ही एक आर्क झाली, ही दुसरी आर्क झाली. आणि आता ह्या आर्कला A पासून टेंजंट काढायचं आहे. हा एक टेंजंट झाला, इकडं हा एक टेंजंट झाला. सो लेट अस नेम इट B. काय दिले, ड्रॉ टेंजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट A पॉईंटपासून काढले. मग आपल्याला त्याला नाव द्यायचं. आपण देऊया ह्याला B अँड दिस इज C. हे तुम्ही थोडं इकडं एक्सटेंड केलं तरी चालेल. सो दिस इज युअर कन्स्ट्रक्शन. आर्क जेव्हा हे आर्क कराल तुम्ही, जर लीड पेन्सिल वापरली तर इट्स वेल अँड गुड. त्या आर्क थोड्या फेंट वगैरे येतील आणि त्यामुळे ते आणखीन दिसताना व्यवस्थित दिसत. माय आर्क्स आर बिग, पण तुम्ही ह्या छोटेच कट करा. इथं पण हे फुल इथून घ्यायचं, सेंटरवरती पेन्सिल ठेवून एक असं फिरवायचं. पण इथली लाईन नाही दिसली तरी चालेल, पण ह्या 2 लाईन्स व्यवस्थित आर्क दिसले पाहिजेत. In this way you can do the construction. Now we are going to see construction from 4.1. One student has asked me, so let us see that construction what it is. Now let's see next construction from 4.1. Shravan has asked his difficulty, so I am solving for him. All of you can see it. 4.1 triangle PQR is similar to triangle LTR. In triangle PQR, PQ is equal to 4.2 centimeter, QR is 5.4, PR is 4.8. Means your measurement of PQR is given, so you can construct PQR. Construct triangle PQR and LTR such that PQ upon LT is 3/4. Now see here, PQ is 3 and LT is 4. The ratio is 3/4. Means which we are going to construct. We are having measurement of PQR. सगळ्याचे मेजरमेंट्स आहेत, म्हणजे आपण हे त्याला हे काढू शकतो. ह्याचा वापर करून आपल्याला LTR काढायचं आहे. मग LTRमध्ये हे PQची मेजरमेंट 3 आणि LTची 4 आहे.
म्हणजे हा ट्रायंगल मोठा आहे, आपण जो कन्स्ट्रक्ट करणार आहे तो ट्रायंगल मोठा आहे, त्यामुळं त्याचे मेजरमेंट्स बिगर आहेत म्हणून तो बाहेर येणार आहे. तर आता बघा हा रफ फिगर काढला आहे मी. कॉमन अँगल कुठला असणार आहे, इकडं आर आहे, इकडं आर आहे, म्हणजे आर कॉमन अँगल असणार आहे. सो PQR हा आधी कन्स्ट्रक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इकडं खाली ती रे घेऊन आपल्याला इकडं पॅरल 2 लाईन्स काढून मग हा LTR कन्स्ट्रक्ट करायचा आहे. बघा कसा रेशो आहे. PQचे मेजरमेंट्स दिलेत तर 3/4 रेशो, म्हणजे PQ हा छोटा आहे आणि LT हा मोठा आहे, त्यामुळं LTR हा ट्रायंगल बाहेर येणार आहे. सो लेट अस सी द कन्स्ट्रक्शन नाउ. ॲनालिटिकल फिगर काढायचे, नो नीड ऑफ रायटिंग द स्टेप्स. तर आपण पहिल्यांदा इथं घेऊया RPची मेजरमेंट किती आहे 4.8. सो दिस इज 4.5, 6, 7 आणि 8. सो मी हे काढला R 5, 6, 7, 8 आणि हा P. नाव आय वॉन्ट टू टेक QR 5.4. मग मी ह्याच्या मदतीनं तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहे. हे 5 आणि इथं 4 आहे, म्हणजे 5.4 मेजरमेंट घ्या तुमची स्केलवरती हे करून मेजर करून आणि त्याचा इथं आर्क काढा. त्याच्यानंतर हे किती आहे 4.2. PQ इज 4.2, 4.1.2. दिस इज 4.2. सो मी इथं कट केला. तर हे बघ किती डिस्टन्स राहतं आहे, त्यामुळं हे थोडंसं मी वाढवते. आता इकडं घेते हा आर्क, ठीक आहे. आणि हे आपण जॉईन करूया. वी विल जॉईन दिस टू. सो दिस बिकम्स आवर ट्रायंगल PQR. आता आपल्याला पुढं काढायचं आहे ट्रायंगल, त्यामुळे आपण हे थोडं एक्सटेंड करणार आहे हा रे, कारण आपला LTRचे मेजरमेंट्स मोठे आहेत. इकडं पण हे वाढवायचं. नाव इथं एक रे काढा, आपण त्याला रे RX म्हणूया. ह्याच्या काय तर अँगल आणि मेजरमेंट फिक्स नाही आहे की एवढाच अँगल आणि एवढाच हे काढायचं आहे. तर तुम्ही तो रे काढल्यानंतर इथून आर्क कट करा. किती घ्यायचे तुम्हाला 4 सेक्शन्स घ्यायचे, कारण रेशो दिला आहे 3:4. सो दिस इज 1, 2, 3, 4. So see here, this is R1, R2, R3, R4. आता पहिला रेशो काय आहे तुमचा PQ3, म्हणजे आपल्याला आता 3 पहिला थर्ड मेजरमेंट घ्यावं लागेल. तर आता बघा काय करायचं आहे. हे R3 आहे, इथून इथं एक अँगल कट करायचा. बघा काय केलं आहे मी, इथं हे ठेवलं कंपास आणि R2च्या मेजरमेंटच्या इथं ही असा अँगल घेतला. तोच मेजर ठेवून आपल्याला R4ला घ्यायचं आहे, त्यामुळं आपण R3च्या इथून तेवढीच मेजर घेणार आहे, ठीक आहे. सी फर्स्ट स्टेप R3पासून इथं केलं आहे, R4पासून इथं सेम मेजरमेंट घ्यायची, ही आणि ही. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आपल्याला, इथं ठेवायचं, इथून एक अँगल कट करायचा. हा आर्क कट केला इकडं, आणि ह्याच्यातून आता बघा हे R3पासून हे जॉईन करायचं. ही मेजरमेंट थोडी इथं घेऊया. हा जो स्पॅन आहे तो थोडा कमी करू. आणि
ह्याच्यातून ही लाईन पास कर. आता हा जो डिस्टन्स घेतला आहे हा एवढाच डिस्टन्स इथं ठेवून इथं लाईन कट कर. ठीक आहे. आणि ह्याच्यातून ह्याला पॅरलल R3 पाईला R3 पीला पॅरलल एक लाईन काढा. सो सी हिअर हे गेलं. म्हणजे हे दोन अँगल्स आहेत ना, हा आणि हा, ह्यांची मेजरमेंट सेम येणार आहे, ते करस्पॉन्डिंग अँगल्स होणार आहेत. ठीक आहे. आता सेम वे हिअर इथं ठेवायचं. सी हिअर इथं ठेवून इथं एक अँगल कट कर. हा नंतर तसंच इथं ठेवायचं आणि इथं अँगल कट करायचं. झालं. नंतर इथं मेजरमेंट ठेवून इथं आर्क कट करा. इथं मेजरमेंट ठेवून इथं आर्क कट करा. आणि मग याच्यातून पास होणारी लाईन काढायची. झालं. So this is T. See, we have constructed TR. This is L. हे आपलं कन्स्ट्रक्शन झालं LTRचं. आणि हा अँगल सेम येणार आहे. सो इन दिस वे युअर कन्स्ट्रक्शन इज ओव्हर. हे किती मेजरमेंट आहे? 4.8. हे किती मेजरमेंट आहे? 5.4 सेंटीमीटर्स. अँड दिस इज 4.2 सेंटीमीटर्स. इथं एल ह्या रेला आपण नाव देऊया RY, हा RX. बघा अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. कन्स्ट्रक्शन सोपेच आहेत, फक्त तुम्हाला हे जे मेजरमेंट्स आहेत ना ते थोडे व्यवस्थित घेता आले पाहिजेत. हे मेजरमेंट व्यवस्थित आले की तुमची फिगर संपली. परीक्षेमध्ये प्रत्येक स्टेपला तुमच्या मार्क असणार आहेत की तुम्ही हे कन्स्ट्रक्ट केलं, नंतर ही रे काढली, ह्याचे पार्ट्स केले. हा प्रत्येकाला हाफ मार्क असतो. आणि थोडंफार जरी काही मेजरमेंटमध्ये झालं तरी एक 1-2 सेंटीमीटरचं कन्सिडर केलं जातं. फक्त फिगर करेक्ट पाहिजे. जो ट्रायंगल बाहेर यायला पाहिजे तो बाहेरच आला पाहिजे. सी हिअर LTR इज आउटसाईड अँड PQR इज इनसाईड. कारण जेव्हा तुम्हाला रेशो दिला आहे तेव्हा 3/4 आहे. म्हणजे PQचं मेजरमेंट कमी आहे, LTचं मोठं आहे. म्हणजे याचा अर्थ LTR हा ट्रायंगल बाहेर येणार आहे. सो हिअर कम्प्लीट्स द construction. Now this we did from exercise 4.1 sum number 2. तर मी जेवढे कन्स्ट्रक्शन्स दिले तेवढे कन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित करा. प्रत्येक कन्स्ट्रक्शन नीटपणे प्रॅक्टिस करायचं आहे. थँक्यू.